नमस्कार मित्रांनो, एक काही दिवसाखाली JMFC 2023चं जे इंटरव्ह्यू पेंडिंग आहेत त्याच्याबद्दलचं बॉम्बे हायकोर्टाचं एक जजमेंट आलं होतं. त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला होता. तेव्हापासून दोन प्रश्न विद्यार्थ्यांचे मला फार जास्त विचारले जात आहेत. पहिला प्रश्न हा की आता JMFC 2023चे इंटरव्ह्यू कधी होतील, आणि दुसरा जो कॉमन प्रश्न आहे की सर मेरिट किती खाली आहे. म्हणजे 109 आहेत, समजा 117, 118, 115. काही लोक म्हणतात सर मला 111 मार्क होते, मी येईल, माझं नाव येईल का त्याच्यामध्ये. 109 मार्क होते, मी इंटरव्ह्यूची तयारी करायला पाहिजे का. अशा सगळ्या प्रश्नांची आज आपण उकल करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरं जे महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आता हे जे सगळे JMFCचे तुमचे इंटरव्ह्यू आहेत, आता ही तारीख कधी येईल. म्हणजे लगेचच आता MPSC शेड्यूल लावेल, 43 नवीन लोकांना घेतलं जाईल याच्यामध्ये. मागचे तर सगळे राहतीलच मध्ये, सोबत नवीन 43 लोकांचं त्याच्यामध्ये नाव येईल आणि ह्या लोकांचे सगळे लगेच इंटरव्ह्यू होतील का, असा एक प्रश्न विचारला जातो आहे. तर मित्रांनो, याची ऑफिशियल माहिती सध्या कोणाकडेच नाही आहे. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच सोर्सेसकडनं माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण याची माहिती अशी कोणाकडेही तशी अशी ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला सांगता येईल अशी पक्की माहिती नाही आहे. पण अंदाजबांधणी ह्याच्यामध्ये आपण करत असतो. आणि अंदाजामध्ये एक नवीन गोष्ट त्याच्यामध्ये आता निदर्शनास म्हणजे आलेली आहे. ठीक आहे, जी मला त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगायची राहून गेली. तर 43 जे विद्यार्थी JMFC झालेले आहेत त्या लोकांना 2023ला बोलवण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे इंटरव्ह्यूला. म्हणून आपण असं केलं की नवीन 43 लोकांनासुद्धा त्याच्यामध्ये आपण ॲड करा, असं बॉम्बे हायकोर्टाने सांगून टाकलं. पण विषय असा आहे की आता हे सगळं निकाल तुम्ही ज्या आधारावर दिला, ठीक आहे, आता हे बेसिसच त्याचं हे होतं की ते ऑलरेडी 2022ला JMFC झालेले आहेत आणि यांना जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी परत बोलवत असाल तर तुमचा जो 1:3चा जो रेशो आहे तो सुद्धा मेंटेन होणार नाही, कारण हे लोक काही इंटरव्ह्यूला येणार नाहीत. ठीक आहे, हे काय येणार नाहीत कारण ऑलरेडी ते 2022च्या ह्याच्यामध्ये JMFC आहेत, त्यांचं रँक जे आहे ते तिकडे चांगलं आहे. आणि हे जर 2023मध्ये येत असतील तर कोण आपलं रँक कशाला खराब करेल. या रँकनुसार एक विषय निघाला तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो की आता 114ची वॅकन्सी होती, 114 नंबरला माझं नाव यावं पण मी JMFC व्हावं, त्याच्याने काय फरक पडतो रँक इकडे आल्याने. 1 नंबरला आला काय आणि 114 नंबरला आला काय. ठीक आहे, तसं नसतं. तुमचा जो रँक तुम्हाला मिळत असतो त्याच्यानुसार तुम्ही म्हणजे तेवढं बाकीच्या लोकांपेक्षा सुद्धा तुम्ही पुढे असता. ज्यावेळेस प्रमोशनसाठी किंवा बाकी गोष्टींसाठी विचार केला जातो तर त्या रँकचा तुमचा त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा नक्कीच होत असतो. ठीक आहे, ही गोष्ट या ठिकाणी सांगणं महत्त्वाचं. दुसरं मित्रांनो, आता मी जे तुम्हाला सांगितलं की जे 43 लोक सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण नवीन 43ला घेतलं, पण असं होऊ शकतं 118 नंबर, 117 मार्क, 115 मार्क याच्यावर सुद्धा जेवढं मेरिट खाली येईल, समजा मेरिट जर 10 मार्कांनी खाली आलं तर अशा वेळेस 10 मार्क ज्यांना म्हणजे 2022ला ह्या 10 मार्कातले बरेच विद्यार्थी सापडतील, ते ऑलरेडी JMFC झालेले असतील 2022ला आणि इकडे सुद्धा 2023ला ते 10 मार्क मेरिट खाली आल्यामुळे ह्याच लोकांची नावं अजून त्याच्यामध्ये परत येऊ शकतात. मग असं होऊ शकतं की MPSCकडनं यादी लावली जाईल अजून नवीन 43 लोकांना ॲड करून, आणि ही मोठी जी यादी आहे याच्यामधले अजून 20 लोक जर समजा 2022चे JMFC झालेले आले तर अशा वेळेस परत त्याच्यामध्ये काहीतरी एक कोर्टाची अजून एखादी तारीख घेऊन ह्या सगळ्या गोष्टी अजून दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ठीक आहे, आता ही सगळी अंदाज बांधणी आहे. तुमच्याकडे कोणाकडे जर माहिती असेल याच्याबद्दल अजून जास्त प्रॉपर की नाही सर MPSCचा असा काहीतरी निर्णय झालेला आहे आणि MPSC आता घेतानाच अजून जास्त लोकांना घेणार आहे. ठीक आहे, पण माझा अंदाज असा आहे की याच्यामध्ये MPSCला स्वतःहून काहीही करण्याचा अधिकार नाही आहे. एकाही विद्यार्थ्याला त्या लिस्टमधनं काढण्याचा अधिकार MPSCला सुद्धा नाही आहे. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं इव्हन हायकोर्टाला सुद्धा नाही आहे. हायकोर्टसुद्धा जोपर्यंत त्यांच्याकडनं ऑप्टिंग आउटचा ऑप्शन घेत नाही, ठीक आहे, तोपर्यंत स्वतःहून त्यांचे नावं बाहेर काढणं हायकोर्टासाठी सुद्धा शक्य नाही आहे, MPSCसाठी सुद्धा शक्य नाही आहे. आता जे खाली जे मेरिट आणायचं असेल नवीन 43 लोकांना घ्या एवढं बॉम्बे हायकोर्टाने सांगितलं. MPSCला तेवढाच अधिकार आहे, MPSC तेवढंच करू शकतं. घेत असताना साहजिकच आहे ते सुद्धा मेरिटप्रमाणेच घ्यावं लागेल. आणि मेरिटप्रमाणे घेत असताना 2022चे जे लोक ऑलरेडी JMFC झालेले आहेत, ठीक आहे, हे लोक अजून त्याच्यामध्ये 15-20 लोक त्याच्यामध्ये अजून आले असा सुद्धा प्रकार होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे ह्या 40 जागांची जी जाहिरात होती ह्याच्यामध्ये जर समजा एवढं समजा म्हणजे 1/3 लोक जर समजा ह्याचे येत असतील तर आता अजून 43 घ्यायचे, त्याच्यातले 1/3 जर तुम्ही म्हटलं तर 15-1च्या आसपास. ठीक आहे, म्हणजे 15च्या आसपास 10च्या आसपास तरी त्याच्यामध्ये अजून 2022चे सिलेक्ट झालेले लोक त्याच्यामध्ये येऊ शकतात. ठीक आहे, तर ही एक गोष्ट याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे अजून थोडंसं हे तुमची इंटरव्ह्यूची जी प्रोसेस आहे ही लांबूसुद्धा शकते, किंवा ह्याच्यावर जर त्यांनी काही तोडगा काढला अगोदरच, पिटिशनरने समजा अगोदरच कोर्टाला तशी काही रिक्वेस्ट केली किंवा MPSCने हायकोर्टाने असं काहीतरी समजा सल्ल्याने जर तोडगा काढला तर देतानाच यादी ते प्रॉपर देतील.
आणि त्या पद्धतीने तुमचं इंटरव्ह्यूचं शेड्यूल जे आहे ते त्या ठिकाणी लवकरात लवकर येऊ शकतं. म्हणजे दोन्हीसुद्धा शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, माझा हा फक्त अंदाज आहे. तुमच्याकडे जर याच्यावर काही स्पष्ट माहिती असेल तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ती माहिती द्या. किंवा तुम्हाला ह्याच्याबद्दल काही वेगळं वाटतं, तुम्हाला वाटतं की सर तुम्ही जे विचार करता लॉ पॉईंटने तो आम्हाला थोडासा चुकीचा वाटतो, ह्याच्यामध्ये असं व्हायला पाहिजे, तर तुम्ही ते सुद्धा तुमचं कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याला ती माहिती पुरवता येईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे मेरिट किती खाली येईल. आता तुम्ही एक गोष्ट, असा बरेच विद्यार्थी असा विचार करतायत की म्हणजे टॉपरच्या ह्याच्यानुसार विचार करतायत. समजा 150 मार्कचा एक पहिला विद्यार्थी आहे, पुन्हा त्याच्यानंतर 140चा दुसरा विद्यार्थी आहे. 2022 प्रमाणे हे सगळं मेरिट बघून ते लोक अंदाज लावत आहेत. ठीक आहे. तसा अंदाज लावून चालत नाही. जे खाल्लं कट ऑफचा जो पॉईंट असतो तिथे मेजर क्राऊड असतो, त्याच्यामुळे ते फार जास्त खाली येईल अशी सुद्धा त्याच्यामध्ये अपेक्षा बाळगणं चुकीचं असतं. म्हणजे हे मी तुम्हाला का सांगतो आहे, खोटी आशा आपण त्याच्यामध्ये लावून काही फायदा नाही आहे. आपण आपलं पुढची जे परीक्षेची आपली तयारी चालू आहे त्या परीक्षेच्या तयारीवर सुद्धा तुम्ही चांगला फोकस करा. फार जास्त खाली येईल अशा प्रकारची तुम्ही अपेक्षा करू नका. मी एवढंच तुम्हाला सांगेल. का तर ह्याच्या मागचं बेसिक रिझन मी तुम्हाला सांगितलं. जसं जसं तुम्ही खाली याल, आता 119 आहे, 118, 117, 115, 110 ह्या एका एका आकड्यावर त्याच्यामध्ये फार जास्त विद्यार्थी असतात. इकडे विद्यार्थ्यांची संख्या खाल्ल्या टप्प्यामध्ये जास्त असते, खाल्ल्या कट ऑफच्या खाल्ल्या पार्टला. ठीक आहे. त्याच्यामुळे ते फार जास्त खाली सरकेल याची अपेक्षा करू नका. आणि आपली जी तयारी चालू आहे ती तयारी तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने चालू असू द्या. ठीक आहे. तर मित्रांनो, एक माहिती माझा एक अंदाज बांधणी तुमच्यासमोर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ह्याच्याबद्दल काही अजून जास्त माहिती असेल किंवा मी परत जसं तुम्हाला सांगितलं, मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा. आणि सगळ्यात शेवटी, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तरी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण JMFC बद्दलचे कुठले जरी अपडेट असतील किंवा जे काही चर्चा चालू आहेत, ठीक आहे, ह्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे, किंवा कुठल्याही आपल्या लॉच्या एक्झामचं काम आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपण करत असतो. ह्या नंबरवर व्हॉट्सअप ग्रुप असा मेसेज करा, ऑफिसचा माणूस ॲड करून घेईल अपडेटसाठी, किंवा तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.